आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसाचा अनोखा उत्सव। बालाजी कॉलनीत हरित क्रांतीची मुहूर्तमेढ। केक नव्हे वृक्षांची भेट। आमदार संग्राम जगतापांच्या वाढदिवसाला पर्यावरण संवर्धनाचा संदेश। वृक्षारोपणातून वाढदिवस साजरा। अवधूत फुलसौंदर यांच्या संकल्पनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। हरित नगर सुंदर भवितव्य। बालाजी कॉलनीत वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम। राजकीय वाढदिवस म्हणजे बॅनरबाजी, फटाके आणि जल्लोष, पण बालाजी कॉलनीत मात्र वाढदिवस साजरा झाला एका वेगळ्याच पद्धतीने। आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रभाग क्रमांक 14च्या नगरसेविका सुनीता फुलसौंदर आणि प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांचे सुपुत्र अवधूत फुलसौंदर यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देणारा वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक पेड़ माँ के नाम या संकल्पनेला प्रतिसाद देत बालाजी कॉलनी परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली। केवळ वृक्षारोपणच नव्हे तर प्रत्येक रोपट्यांचे संरक्षण व्हावे यासाठी ट्री गार्डही बसवण्यात आले। तर आमदार संग्राम जगताप यांचा केक कट करून वाढदिवस साजरा करत प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तदनंतर आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। कार्यक्रमात बोलताना माजी उपमहापौर तथा हरित नगरसेवक गणेश भोसले यांनी प्रभाग क्रमांक 14ला हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले। वाढत्या तापमानाच्या आणि पर्यावरणीय संकटांच्या पार्श्वभूमीवर वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केलं। उपस्थित नागरिकांनी अवधूत फुलसौंदर यांच्या या पर्यावरणप्रेमी उपक्रमाचे कौतुक करत वाढदिवसाचे सामाजिक आणि पर्यावरणपूरक स्वरूपात आयोजन करण्याची ही प्रेरणादायी संकल्पना असल्याची भावना व्यक्त केली। आज लावलेले हे वृक्ष उद्याच्या पिढीला सावली, शुद्ध हवा आणि समृद्ध पर्यावरण देणार आहेत। त्यामुळे वाढदिवसाचा हा हरित संकल्प केवळ एक कार्यक्रम न ठरता समाजासाठी प्रेरणेचा संदेश ठरला आहे। या प्रसंगी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर तथा नगरसेवक गणेश भोसले, गटनेता नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेविका सुनीताताई फुलसौंदर, संजय चोपड़ा, केदार साहेब, अभय लुंकड, सुनील चोरबेले, संजय गुंदेचा, पारस कासवा, अभय चोपड़ा, राजेंद्र मुथा, सोपानराव जाधव, गाडेलकर साहेब, फिरोदिया साहेब, प्रकाश खाडे, तिवारी साहेब, शिवाजी शेळके, प्रवीण खैरे, रणसिंग साहेब, भास्करराव गायकवाड, जगन्नाथ बोरुडे, बबन फसले, कोले साहेब, हार्दे साहेब, दत्तात्रय साबळे, तुकाराम बोरुडे, डॉक्टर अभय मुथा, भाऊसाहेब फुलसौंदर, अनिल कदम, दिनेश शिंदे सर, ब्रह्मानंद पारिक, मोळे साहेब, बाळूशेठ गांधी, सचिन आरडे, सागर चंगेडिया, गणेश फुलसौंदर, गोरख अवसरकर, अविनाश फुलसौंदर, दिलीप गलांडे, विकास गिरी, आदिनाथ आंबेकर, निखिल फुलसौंदर, संजय हजारे, जगताप मॅडम, सुरेखा बोरुडे, लुंकडताई, भोळकर साहेब आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गुगळे यांनी केले। माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून अवधूतजी फुलसौंदर यांनी पुढाकार घेतला आणि बुडगाव रोड या परिसरातील बालाजी कॉलनी परिसरात अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला। मनापासून त्यांचे मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो। वाढदिवस असो किंवा कुठलाही इतर काही निमित्त असो, याच्या निमित्तानं आपण सामाजिक उपक्रम हा आपण राबवला गेला पाहिजे। त्याच्यातनं आज त्यांनी इतरांना देखील चांगल्या प्रकारची प्रेरणा दिलेली आहे आणि पर्यावरण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते फक्त वृक्षारोपणातनं, वृक्ष संवर्धनातनंच कुठेतरी त्याचा समतोल आपण राखू शकतो। म्हणून आजचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे। आता शहरामध्ये जसे कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत, तर नागरिकांनी देखील पुढाकार घ्यावा आणि आपल्या परिसरामध्ये जे झाडं लावली जातील तर त्याची संगोपन हे आपण कुठेतरी नागरिकांनी देखील करत राहावं अशी विनंती आपल्याला करतो। आणि जिथं MSCBच्या तारा असतील किंवा काही भूमिगत काय असेल त्याची काळजी घेऊन म्हणजे पुन्हा ते झाड काढावं लागलं नाही पाहिजे आणि कुठल्याही वादळाचं झाड पडलं नाही पाहिजे इतकं खोल त्याचं आपण लागवड केली पाहिजे। हे सगळ्या बाबतीत ती काळजी नागरिकांनी घ्यावी अशी विनंती देखील करतो आणि पुन्हा एकदा अवधूतजींचे आभार व्यक्त करतो। आज शहराचे लाडके आमदार हिंदू हृदय सम्राट संग्राम भैया जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुरुडगाव रोड बालाजी कॉलनी ते भिंगार नाला असं 200-225 झाडांचं संगोपन करण्याचं कार्य अवधूत फुलसौंदर आणि प्रभागातले सर्व नगरसेवकांनी घेतलं। त्यांना धन्यवाद देतो। परंतु मी त्यांना हे बी सांगतो की पुढच्या वाढदिवसाला ते सगळेचे सगळे जगले पाहिजेत, हे सुद्धा आम्ही सगळ्या नागरिकांतर्फे आवाहन करतो आणि सगळ्यांनी त्याचं संगोपन करावं ही विनंती करतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो हे आई तुळजाभवानीचरणी प्रार्थना करतो।